नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-ए-एम-टेकला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी शेड्यूल जे आहे ते पूर्ण शेड्यूल बघणार आहे आपण. रजिस्ट्रेशन तर विद्यार्थ्यांनी मोस्ट ऑफ द स्टुडंट्सनी केलेलंच आहे. त्यांचं व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे जवळपास. तर आता पुढे नेमकं करायचं काय याचा विचार तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक न्यूज अशी आहे की 25 जुलैपर्यंत तुमची रजिस्ट्रेशनची डेट जी आहे ते एक्सटेंड झालेली आहे. याचं पूर्ण डिटेल शेड्यूल जर तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेटमध्ये येईल किंवा डायरेक्टली न्यूजमध्ये पण किंवा नोटिफिकेशनमध्ये, या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शेड्यूल जे आहे ते भेटून जाईल. ठीक आहे. तर या ठिकाणी पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे. याच्यामध्ये बघा, तुमची जी रजिस्ट्रेशनची डेट होती ती एक्सटेंड झालेली आहे 25 जुलैपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट पण एक दिवस एक्सटेंड झालेली आहे. ती झालेली आहे 26 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ठीक आहे. ई स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी दोन्ही मोडची. त्यानंतर पुढं काय करायचं नेमकं, हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्याचा मनामध्ये आहे. रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन जर सक्सेसफुली झालं असेल तुमचं, तर तुम्हाला वाट पाहायची आहे 28 जुलै. ठीक आहे. 28 जुलैला काय होणार आहे, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तात्पुरती गुणवत्ता यादी मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर या दिवशी तुम्हाला तुमचा मेरिट नंबर भेटेल. ठीक आहे. स्टेट वाईज असतो, वेगवेगळ्या प्रकारचे मेरिट नंबर असतात. ते मेरिट नंबर कसा बघायचा ते पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच मी. आता यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नंबर आलेला असेल. आता याच्यानंतर बघा 29 ते 31 जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, तर हा असतो ग्रेव्हन्स पिरियड. ग्रेव्हन्स पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं जर एखादं डॉक्युमेंट इनकम्प्लीट असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करू शकता, अपलोड करू शकता. म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर इन केस विद्यार्थ्याची कन्व्हर्टेड ओपनमध्ये जर कॅटेगरी झालेली असेल, ठीक आहे, तर त्याची कॅटेगरी आपण परत त्याच्या रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये करू शकतो. ठीक आहे. तर ह्या 3 दिवसामध्ये उरलेले डॉक्युमेंट, याला आपण ग्रेव्हियन्स सेंड करणं म्हणत असतो. त्याच्यानंतर लागेल तुमची 2 ऑगस्टला फायनल मेरिट लिस्ट. एकदा का तुमची फायनल मेरिट लिस्ट लागली, त्याच्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्या प्रकारचा चेंज होणार नाही. ठीक आहे. अशी सिंपल प्रोसेस आहे. याच्यानंतरचं शेड्यूल अजून CET सेलनं डिस्प्ले केलेलं नाही आहे. ज्यावेळेस डिस्प्ले करतील त्यावेळेस मी तुम्हाला याच्यावरती डिटेल सांगेल. तसेच आता डेट एक्सटेंड झालेली आहे, तर रजिस्ट्रेशन फॉर्म कसं काय स्टेप बाय स्टेप करायचं त्याचा व्हिडिओ जो आपण यूट्यूबवरती टाकला होता तो डिलीट केला होता, कारण प्रोसेस संपली होती म्हणून. ठीक आहे. परत एकदा रिअपलोड करत आहे मी. तर कोणाला जर आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तो पाहू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.